बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर। गोळ्या घातल्यानंतर सिद्दीकींच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी आरोपी शिवकुमार हॉस्पिटल बाहेर अर्धा तास थांबल्याची माहिती। पंतप्रधान मोदींची आज संभाजीनगर, नवी मुंबईसह शिवाजी पार्कवर सभा, तर काँग्रेस खासदार राहुल गांधी नंदुरबार आणि नांदेडमध्ये करणार प्रचार। मुंबईतल्या शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींची महायुतीसाठी सभा, परवानगी राष्ट्रवादीच्या अर्जावर, मात्र अजित पवारच मुंबईऐवजी नाशिकच्या सभांना जाणार। अजित पवारांपाठोपाठ पंकजा मुंडेंचाही बटेंगे तो कटेंगेला विरोध। महाराष्ट्रात या घोषणांची गरज नाही, विकासाबद्दल बोलायला हवं, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। आंबेगावातल्या शरद पवारांच्या आरोपांना दिलीप वळसे पाटील 18 तारखेच्या सभेत उत्तर देणार। गद्दारांचा पराभव करा, पवारांचा इशारा वळसे पाटलांच्या जिव्हारी। पवार कुटुंब विरोधात, मात्र सख्खी बहीण प्रचारात। नीता पाटील यांच्याकडून अजित पवारांचा बारामतीत प्रचार। वय झाल्याचं सांगत बारामतीवर दावेदारी करणाऱ्यांना शरद पवारांची चपराक। 84 हे म्हातारं होण्याचं वय नसल्याची मिश्किल टिप्पणी, अजून 16 वर्ष शिल्लक, अजित पवारांना प्रत्युत्तर। नागपुरात पोलिसांकडून 1,35,00,000ची रोकड जप्त, 1 जण ताब्यात, रक्कम बांधकाम व्यावसायिकाकडे घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती, रोकड निवडणूक आयोगाकडे सुपूर्द। कर्नाटकात सरकार पाडण्यासाठी भाजपकडून काँग्रेसच्या 50 आमदारांना 50-50 कोटींची ऑफर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ। जळगावात धावत्या अँब्युलन्सला आग लागून ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, चालकाच्या प्रसंगावधानाने डॉक्टरसह रुग्णाचे प्राण वाचले। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात भारताचा शानदार विजय। तिलक वर्माच्या शतकी खेळीनंतर अर्शदीपची भेदक गोलंदाजी, 4 सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।